त्याच ठिकाणी आगमन झालं होतं आणि तो प्रसंग मी उभा केला. इतिहास जिथे घडला तिथे जेव्हा उभा करतो तो रक्तामध्ये रुजतो. आणि त्या मोहिमेमध्ये तत्कालीन आमदार बच्चू कडू होते आणि आम्ही तोरण्याला गेलो. बोधला माचीपासून बच्चूभाऊ घसरले. आमचा काळजाचा ठोका चुकला आणि एक दगड सापडला नसता तर आमदार बच्चूभाऊ कडू त्या क्षणी मरण पावले असते आणि मी ट्रेकिंग सोडला असता. पण त्याच्यानंतर मला असं वाटलं होतं की त्यांच्या पत्नी नयना कडू पुन्हा पतीला माझ्यासोबत मोहिमेवर पाठवणार नाहीत. परंतु तसं घडलं नाही. त्याही आध्यात्मिक त्यांनी सांगितले की मृत्यू शाश्वत आहे. त्यामुळे त्यानंतर सुद्धा आजपर्यंत आणि भविष्यातही आमदार बच्चू कडू माझ्या प्रत्येक मोहिमेमध्ये असतात. जसे आमदार बच्चू कडू असतात तसे पोपटराव पवार ही प्रत्येक मोहिमेमध्ये असतात. तर ही मंडळी कशी, म्हणजे काय काय कारण आहे त्यांना जोडली गेली? त्याचं कारण असं की शिवचरित्र डावं किंवा उजवं नाही आहे. शिवचरित्र घडलं तसं मी सांगतो, समकालीन अव्वल साधनाच्या रूपाने. आता साधनांचे 3 प्रकार आहेत. एक अव्वल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलेले समकालीन इतिहासकार. काही इंग्रज असतील, डचांचा पत्रव्यवहार आहे, काही ताम्रपट आहेत, शिलालेख आहेत, काही पत्र आहेत. तर ही जशी सभासद बखर आहे, कृष्णाजी अनंत सभासदांनी लिहिली 1696ला. 3ही छत्रपतींचा साक्षीदार आहे. कवींद्र परमानंद नेवासकर, मुक्काम पोस्ट खेडले, परमानंद, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, आजचा अहिल्यानगर. समाधी पोलादपुरात आहे. शिवभारतम नावाचं काव्य लिहिलं. जेदे शकावली. हे अव्वल दर्जाची समकालीन साधना. आणि या साधनांचा किंवा तत्कालीन इंग्रजी पत्रांचा हे तटस्थपणे मी इतिहास मांडत असतो. आणि माझं ठाम वाक्य की इतिहास डावा उजवा नसतो. इतिहास सांगणारा डावा उजवा असू शकतो. इतिहासकारांनी जसं मी जे घडलं तसं समोर लोकांच्या समोर मांडतो. आणि मग लोकांना मूल्यमापन करायचं ते करू देत की माझे अर्धे वक्तव्य हे पुरोगामी वाटत असतील, अर्धे वक्तव्य हिंदुत्ववादी वाटत असतील, हा त्यांचा भाग आहे. पण माझं मूल्यमापन कुणी करावं याच्यासाठी किंवा त्यांच्या सर्टिफिकेटसाठी माझा जन्म नाही आहे. एक आहे की मी जे बोलतो माझ्या मैदानामध्ये, मी ज्याची व्याख्यानं आता मातृतीर्थ बुलढाण्यापासून ते सगळीकडे, निम्म मैदान हिंदुत्ववाद्यांनी भरलेलं असतं, निम्म पुरोगामीने भरलेलं असतं. हे खरं आहे की प्रत्येकाला वाटतं की आपली विचारधारा मांडली नाही आहे. पण जी विचारधारा मी मांडली त्याचे अव्वल साधनातले पुरावे आहेत. आणि माझं ठाम मत आहे की ही सेन्सॉरशिप बंद झाली पाहिजे, की वक्ता असाच बोलला पाहिजे, वक्ता तसाच बोलला पाहिजे. मी एक उदाहरण देतो की बाबा, आयुष्यामध्ये सगळ्यात जवळचं नातं कोणतं आहे? तुमचा पुत्र किंवा पुत्री. तुमचं बीज आहे, ते तुमचा अंश आहे.